नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. कैसा हराया या शहर शेख ताईच्या कालच्या व्हायरल व्हिडिओ नंतर आता काही पोस्टी व्हायरल होत आहेत. अनेक लोकांनी हिंदू-मुस्लिम करायचा प्रयत्न केला. अनेक लोकांनी ही कशी चुकीची आहे हे म्हटलं. पण आज मी जो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः भाजपच्या प्रत्येक व्यक्तीला हे विचारलं पाहिजे, की इतक्या जहरी लोकांना तुम्ही कसं काय वाढू दिलं? मी हे का म्हणतेय ना, याचे सगळे पुरावे देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी ही जी शहर शेख ताई तुम्हाला दिसतंय माझ्या शेजारी, तिच्या वडिलांचा व्हिडिओ दाखवते. कधीचा? काल. निवडणुका जिंकल्याच्या नंतरचा. तो व्हिडिओ पहिले बघा आणि नंतर पुढचं बोलूया आपण. बघा काय म्हणतायत ते साहेब. करने के लिए सोचना भी नहीं, समझा? वो जितने भी इतने साल से तू लेके घूम रहा है ना, वो सब पांडु लोग है, समझा? इधर शेर लोग है, ये पूरा पैनल तेरे खिलाफ है. जरा भी इधर आके किया ना तो काई काई की बारिश होगी ना. अल्लाह की कसम बोलता हूँ, तुम्हें को जानता है ना, मेरे नाम से दूसरे को कैसा डराता था पत्रकार लोग को. इन्हों ऐसा पटक देता, बाटा ऐसा पटक देता हूँ मैं सही में. इधर पे डिस्टर्ब करना नहीं. अभी जाओ, ये पैनल नंबर 30 मजलिस की हुकूमत है. हा भाऊ असं म्हणतोय त्याच्यानंतर त्या खालच्या कमेंट्स पण लोकांच्या तुम्ही बघा, की लोकं सपोर्ट करताय भारी वगैरे, वगैरे हे सगळं आहे. हे कोण आहे? कैसा हराया या शहर शेख ताईचे वडील आहेत. कधी भाषण केलं त्यांनी? काल भाषण केलं. किती भयंकर भाषण आहे हे. हे ऐकून तुम्हाला असं वाटतंय का, की हे लोकं संविधानानुसार यांना यांना संविधानानुसार चालायचं आहे? आता ह्या लोकांना भाजपनेच वाढवलेलं आहे. ते कसं हेही मी सांगते. आता शहर शेखचं जे काही कालचं निवेदन होतं, त्याच्यावर तिने जे मीडियाला उत्तर दिलं, ती काय म्हणाली? हे उत्तर तुमच्या शेजारी आहे. ती असं म्हणाली, की मी जे काय कैसा हराया वगैरे म्हटलो होतो किंवा उनको यहाँ से भगा देंगे म्हटलं होतं किंवा यहाँ हरा रंग से रंग देंगे म्हटलं होतं. त्याचं कारण होतं ते म्हणजे ती म्हटली, की मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो तुतारी चिन्हाचा पक्ष आहे, या पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून मी त्यांना डिवचण्यासाठी हे केलं होतं. तर लोकांना असं वाटलं, की ठीक आहे राजकारणाचा भाग आहे. एक पक्ष दुसऱ्या पक्षाला काहीतरी म्हणत असतो. बघा तिचं वाक्य ती म्हणते, "राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून माझे वडील मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं." ठीक आहे. जितेंद्र आव्हाडांनी आधी माझं नाव जाहीर करून वडिलांना शब्द दिला होता, पण नंतर त्यांनी तो शब्द फिरवला. त्यामुळे त्यांना आम्ही आव्हान दिलं नसतं, तर आमच्यासाठी चुकीचं ठरलं असतं. आम्ही अल्लाहला काय उत्तर दिलं असतं? इथपर्यंत ठीक होतं, की एखादं तिला असं वाटत होतं, की उमेदवारी मिळावी, तिकीट मिळावं. नाही मिळालं, राग आला. पण ती याच्यात म्हणते, की मी अल्लाहला काय उत्तर दिलं असतं? याच्यात तो तुमचा धार्मिक प्रश्न कसा काय येतो? आणि दुसरं म्हणजे मला सुरुवातीला असं वाटलं, की हां, यार खूप वर्ष काम केलं असेल पक्ष वाढवण्यासाठी आणि नाही दिलं, तर मग वाईट वाटणारच म्हणून तो राग निघाला असेल. पण तिच्या वडिलांचं भाषण ऐकल्याच्या नंतर मला खरंच असं वाटलं, की जितेंद्र आव्हाडांनी काहीतरी विचार केलाच असेल. की हा जो काही मुंब्रा भाग आहे, ज्या भागामध्ये खूप काही गोष्टी चालत होत्या, त्याला शांत केलं, त्याला व्यवस्थित केलं. आणि त्याच्यानंतर आता हे साहेब असे बोलत आहेत. तर मग त्यांनी काहीतरी विचार केलाच असेल. आणि मग आता ही काय म्हणते, की लोकं हिच्यासाठी पोस्ट पडायला लागले. अनेकांनी पोस्टी लिहिल्या, की ती नवीन आहे, तिने म्हटलं असेल, सोडून द्या किंवा तिच्या पक्षाचा रंग हिरवा आहे म्हणून तिने हिरवा करून देऊ म्हटलं. ठीक आहे, ती सुद्धा म्हणाली, की भगवा असता तर मी भगवा करून देऊ असं म्हटलं असतो. ठीक आहे, तो एक राजकारणाचा भाग असू शकतो. पण ताई, तू दुश्मन हा शब्द कसा काय वापरला? ते कोण आहेत तुझे दुश्मन म्हणजे? आणि त्यात तुझे वडील जिंकल्याच्या नंतर कशी भाषा वापरत आहेत? की बघून घेऊ, ऊपर से जो गिर जाएगा, बघ मग काय-काय पडेल? काय पडणार? का कुठले काय म्हणजे कुठले क्षेपणास्त्र, काय शस्त्र, काय पडणार काय आहे? कायद्याचं राज्य आहे की नाही? आणि मी का म्हणते, की यांना भाजपने वाढवलं? परत-परत तुम्हाला पुरावे द्यावेच लागतात कारण तुम्ही विसरून जाता. हे बघा, रावसाहेब दानवेच काय म्हटले, की आम्हाला यांना उभं करावंच लागतं. एकदा दानवेचं बघा आणि का उभं करतात सांगूया. हे बघा. नहीं,
की भागवत करार असो तो भाजपचा कोणी उमेदवार असो, त्याला निवडण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलीलला उभं करावंच लागतं. भाजपचा कोणी उमेदवार असो, त्याला निवडण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलीलला उभं करावंच लागतं. आमची दुसरी दोस्ती आहे. चला, साहेब म्हणाले आम्हाला उभं करावं लागतं. ते सहज म्हटले नाही, त्याच्यात इम्तियाज जलील पण हसत आहेत. म्हणजे इम्तियाज जलील यांनी काय केलं तर मान्य केलं. काय मान्य केलं इम्तियाज जलील साहेबांनी? की हो, भाजपला जिंकण्यासाठी जलीलला उभं करावं लागतं. म्हणजे जलील ज्या पक्षाचे आहेत त्या एमआयएम ला उभं करावं लागतं. का? कारण जेव्हा हे भाजपला मुस्लिम मतदान देणार नाही हे लोकांना माहिती आहे. मग मुस्लिम मतदान कुठे जातं? काँग्रेसला जातं किंवा इतर सेक्युलर पक्षांना जातं, युबीटीला जातं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जातं, अजित पवारांना जाऊ शकतं. मग मुस्लिम मोहल्ल्यामध्ये भाजप जिंकणार नाही तर हे जिंकतील. पण मग ते जिंकू नये म्हणून काय केलं त्यांनी? मुस्लिमांचा एक पक्ष आणला जो हैदराबाद मधला आहे. आता काय आहे, सगळ्या पक्षांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये, सगळेजण निवडणूक लढू शकतात. परंतु जर दानवे असं म्हणतायत की आम्ही आणतो, काय करतं मग ते आणून? काही मुस्लिम मग काय होतात, एमआयएम ला मतदान देतात. काही मुस्लिमांना वाटतं नाही इकडे एमआयएम कट्टर आहे, आपण यांना मत. म्हणजे हे काय होतात, मुस्लिमांचे मतं फुटतात आणि यांचा फायदा होतो. किंवा मग एमआयएम जिंकून येतं आणि पण हारतं कोण? जे भाजपला नको आहे, ज्यांना संपवायचंय, त्यांना असं वाटतं आपण की आपण संपवून टाकूया इतर पक्षांना या प्रोग्रेसिव्ह. पण तसं होणार नाहीये. भारताचा डीएनए आहे प्रोग्रेसिव्ह. तर म्हणजे इतरांना संपवण्यासाठी यांनी एमआयएम ला उभं केलं. फायदा काय होतो? जसं भाजपवाले तिकडून जय श्रीरामचा नारा देतात, त्यांच्या मस्जिदमध्ये घुसू म्हणतात, ते तीर काय चालवून धनुष्यबाण मारून पाहतात मस्जिदीवर, मस्जिद तोडतात, सगळं करतात भाजपवाले. हे करतात. दुसरीकडून हे लोक काय करतात? हे लोक असे कट्टर भाषा बोलत आहेत. त्याने काय होतं? तर त्याने नुकसान होतं. 1 मिनिट, फोन वाजतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तर त्याने या देशाचं नुकसान होतं, जे की हे असंच उकसवत राहतात. म्हणजे आता या साहेबांचे तुम्ही अजून व्हिडिओ जाऊन बघा. त्याच्यामध्ये बिलकुल वाटत नव्हतं की यांना काही खरंच करायचं आहे म्हणून. एकमेकांना चिथावणीखोर अशी भाषा. याने मुस्लिमांची साठी तुम्ही खड्डे खदत आहात. कारण इतर मुस्लिमांकडे आता गाव खेड्यातले लोक अशीच बघायला लागतील की अच्छा हे म्हणजे असेच असतात. त्यांना दूर करायला लागतील. त्यांच्या दुकानामध्ये जे काही जात होते, सहोदर्य आहे, प्रेम आहे, अनेक लोकांमध्ये आहे, मिळून मिसळून राहत होते, ते अजून अजून वाढत जाणार आहे ही दरी. अजून अजून भेद वाढत जाणार आहे. जसं जसे हे लोक चिथावणीखोर करतील, इकडचे भाजपचे लोक चिथावणीखोर करतील. हे दोघे सख्खे भाऊ आहेत एकमेकांचे. यांनी फायदा या दोघांचा होतो. आणि जे मधले आहेत ना बिचारे, लिबरल आहेत, सगळ्यांचा आदर करणारे आहेत, इतरांच्या विचारांचा आदर करणारे आहेत, त्यांना हे लोक संपवून हे देशासाठी घातक आहे. जे जे देश कारण कट्टर झालेले आहेत ना, जसं पाकिस्तान, अफगाणिस्तान बरबादीला लागलेत. पण तेच मुस्लिम कंट्री असूनही युएई, दुबई ज्याची राजधानी आहे, मुस्लिम कंट्री आहे ती. 95% मुसलमान आहे. मलेशिया ज्याचं सिंगापूर राजधानी आहे, 93-90% मुसलमान आहे. तरी ते पुढे गेले कारण धर्म डोक्यातून काढला त्यांनी. असे कट्टर भाषा करत नाही. शिकले, विज्ञान, सायन्स, रिसर्च या गोष्टीला महत्व दिलं आणि पुढे गेले. म्हणून आपल्या देशाला पुढे जायचं असेल ना, या दोन्ही धर्मातल्या लोकांनी या धर्माच्या बाहेर येऊन शाळा, कॉलेज, रस्ते, वेगवेगळी टेक्नॉलॉजी याच्यावर भर द्यायला पाहिजे. तर हा देश पुढे जाईल. नाही तर हे खूप भयंकर चित्र मला दिसतंय. हे जे काय चाललंय ना यांचं, एकमेकांना चिथवण्याची भाषा. आणि ज्या ज्या लोकांनी, ठीक आहे, मी ही जी काही आहे शहर शेख, तिने जे काय वक्तव्य केलं, ठीक आहे, ती लहान आहे आपण म्हणूया, है ना, ती लहान आहे त्यामुळे कळलं नाही तिला, आणि तिने हे केलं, असं वक्तव्य केलं की ती नवीन आहे, पहिलंच भाषण आहे, पुढे ती संविधानावर बोलेल. माझी इच्छा आहे तिने संविधानावर बोलावं आणि तिने कृपया तिच्या वडिलांनाही सांगावं की ही अशी भाषा खरंच करू नका. कोणी असो, ते दुश्मन नाहीयेत, या देशाचे नागरिक आहेत. आणि त्यांच्यासाठी अशी हिचा जितेंद्र आव्हाडांसोबतचा एक फोटो व्हायरल होतोय. अनेक लोक असं म्हणतायत की हा जो सहोदर्याचा धागा होता हिंदू मुसलमानाचा, तो अजून अजून हे होत जाणार आहे, विणत उसवत जाणार आहे. मी काय त्या पक्षाच्या विरोधात नाही. माझं म्हणणं आहे की त्यांनी भडक वक्तव्य करू नये, कट्टर होऊ नये, जे भाजपचे होतात.
अनेक लोक मला म्हणतात, "अरे, अरे, तू पण मुसलमानांचा विरोध करायला लागली का?" अरे दादा, मुस्लिमांवर अत्याचार झाल्यावर मी व्हिडिओ केलेले आहेत. भाजपवर तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जोडत असते. ते दुकानात जाऊन नका म्हणले मुसलमानाच्या, तेव्हा मी त्याच्यावर व्हिडिओ केला. ते राणे मस्जिद में घुस के मारेंगे म्हणलं, तेव्हा मी त्याच्यावर व्हिडिओ केला, की "अरे तुम्हाला काय कळतं का?" मी सांगितलेलं आहे, की मुसलमानांचे या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काय योगदान आहे. फाशी गेलेला आहे, अशफाकुल्ला खान फाशी गेलेला आहे. भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध 1857 मुस्लिम राज्यकर्ते होते, शासक होते जफर. त्यांच्या याच्याखाली आपण लढलेलो आहे. या देशाला स्वातंत्र्य करण्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळ्यांचं रक्त सांडलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांनी एकत्र छान राहायला पाहिजे, आनंदाने राहायला पाहिजे. तर हा देश म्हणून पुढे जाणार आहे. प्रत्येक वेळेला चुकीच्या याच्यावर मी आवाज उठवतो. माझ्या विचार सरणीसोबत मी कधीच तडजोड केली नाही. अनेक भाजपवाल्यांना वाटलं होतं, "अरे तू मुसलमानांवर कधी बोलत नाही." अरे मी हिंदू, मुसलमान हे नाही बघत. माझ्या देशाच्या संविधानासोबत गद्दारी करणारे लोक बघते. या देशामध्ये फुटीरतावादी, दंगलखोर वक्तव्य करणाऱ्या लोकांना मी बघते आणि सांगायचा प्रयत्न करते, की दादांनो प्लीज असं नका करू. आपल्याला सगळ्यांना राहायचं आहे ना, तुमच्या पुढच्या पिढ्यांना राहायचं आहे इथे. तर हे सगळं होतं. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मित्र-मैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक यू सो मच.